जोडलेल्या राहा. या संदर्भात अधिक अपडेट लागू आम्हाला केल्याच्या तुमच्याकडून नंतर जाणून तुम्ही घ्यायचीच आहे. तुर्तास ती प्रक्रिया सुरू करा. म्हणून आपण म्हटलं की हे आपल्याला मान्य आहे, त्याच्यात तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे. सिस्टम तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा. 7/12 बघा, तुम्हाला बघा त्याच्याकडे 7/12 जमीन आहे का, आहे गृह चौकशी काय करणार तुम्ही, 7/12 जमीन आहे का, दुसरं काय करणार. कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचं म्हणलं मराठ्याजवळ जमीन आहे का, त्या काळामध्ये जमीन होती. काय त्याला वावरत नव्हते, दुसऱ्या तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती. काय करता, दुसऱ्या तिथं मजुरी करत होता तो. मग व्यवसाय कायदा केला त्यावेळेस निजामाला, इंग्रजाला. त्यांनी काय करतो, तू शेती करतो, कोणाची करतो ती यांची बटाई केली, टाकला मग करासाठी ती होती, ते कर वसूल करण्यावर भर होता त्यांचा. पुढं चालून त्यांनी जमीन घेतली, मग काय तो कुणबी नाही का आता. रेकॉर्ड त्याच्या नावानेच असेल याची काही गॅरंटी नाही. समजा आता ह्यो जे पण आता पोरग त्याचं जे झालं नाही पुढं चालून, मग काय जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला, म्हणायचं नाही का त्याला तो झालं नाही म्हणून. त्याचं काही शेती नव्हती, हां बरोबर, त्या टायमाला नव्हती, पण शेती कोणातरी बटाई भेटून करत होता तो. मग त्याचा अर्थ का मराठा नाही का, किंवा तो काय कुणबी नाही का, जेचं पोरग काय जेच नाही का, जेचं पोरग. सगळ्या इव्हेंच्युअलिटी आहे ना, या आपल्याला कुठेतरी नियमात आणावं लागतं. म्हणजे जे करून खालच्या लोकांना काम करणार बाकी ज्याचं नियम लागतो राव, आम्हाला नियम लागतो आता, बाकीच्या लागतच नाही. कोणती जाती घातल्या आत्तापर्यंत. अहो सर, आत्ता घातल्या तुम्हाला नाही बोलता येणार, आणि आम्ही तुम्हाला नाराज नाहीत. आम्ही शिंदे समितीवर लई खुश आहे हो, त्यामुळे आम्ही तुमच्यावर नाराज नाही, आम्ही तुम्हाला बोलत नाही. हे चाभरे सांगितलं तसं तुम्हाला करावं लागतं. काय इलाज आहे तुमचा, बाकीचं अहवाल नाही फेवाल नाही तरी एकोणतीचं जाती घातल्या राव. इतके मराठी येडे आहेत का, म्हणून मराठी मुंबईला आले. आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर एक बी मराठी लेकरू बाळासहित घरी राहणार नाही. हे फक्त शिंदे समिती इमानदारीने सांगतो, कारण 58 लाख नोंदी तुम्ही शोधल्यात म्हणून सांगतो. आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले. शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्रातला मराठा घरी दिसणारच नाही. आणखीन 5-7 दिवस त्यांच्या हातात आहे. आणखीन वेळ गेलेली नाही. आज रविवारी, शनिवार असं नाही तर शनिवार असं, हां शनिवार रविवार असं. तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी एक बी मराठा तुम्हाला हे राहणार. आणखीनच 6-7 दिवस हातात येतील. आणखीन वेळ गेलेली तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी गॅजेटियरचा आणि अंमलबजावणी करून टाका. चला आम्ही मराठवाड्यातला मराठा कुणबी खलास विषय. प्रमाणपत्र उद्यापासून वाटप सुरू. मराठवाड्यात इश्यू जास्त ग्रेव आहे तिथं मराठवाड्याचं त्यांचं म्हणणं आहे हैदराबाद घ्यायचे. हां बाकी ठिकाणी ते सुरू. आणि सातारा संस्थांचं गॅजेटवर बी लागू करून टाका. आपण 37 लाख दाखले दिले, आता हे नवीन 48,000 लाख. तुम्हाला या दोन गॅजेटियर लगेच पाहिजेत. तुम्हाला याला वेळ देतो आम्ही, बॉम्बे गव्हर्नमेंटला समजा आणि अंश संस्थांच्या याला आणखीन तुम्हाला 15-20 दिवसाची वेळ देतो. पण याच्यात तर 1 मिनिटाची तडजोड नाही होणार. जे व्हायचं असेल ते काहीतरी थोडा कालावधी लागेल ना आम्हाला, थोडा तरी कालावधी. एक घंटा बी 13 महिने दिले तुम्हाला नाही होत. तुम्हाला किती काय दिलं असतं आम्ही, ते सरकारला लई शहाणं होते, कारण त्यांनी 13 महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमच्याकडून. आम्हाला पक्क माहिती आहे तुम्ही किती नाकार. शंभूराजे देसाई साहेबांनी आणलेले 13 महिने झाले गॅजेटियर. इतके दिवस थोडा अभ्यास लागतो. माझ्या लेकरच वाटलं व्हायला हो, माझी तळमळती आहे. नाही तर मला काय घेऊन खायचं आहे का काय ते तुम्ही म्हणता वेळ द्या आणखीन. तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ मागा, काय मला खायचं का काय ते पोरायचं लय द्यावर व्हायला हो. करू आपण. आणि काय होतं मग आता तहसीलदार असो, प्रांत असो, त्याला कुठल्या पद्धतीने द्यायचं आपल्याला त्यांना दिलं नाही तर आपलं पण तक्रार. त्या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबीच बस. त्याच्यात तडजोडच नाही. नसतं तर ठीक होतं. आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणलं मराठवाड्यात एक माणूस नाही, किती लाखात निघाला राव. काहीतरी सांगायचं वाटलं करायचं, त्याच साहेब नाही तडजोड, त्यात नाही वाटत. तर त्याची अंमलबजावणीच पाहिजे की उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठीचे सुरू झालेले आहेत. कशाच्या आधारे तर गॅजेटियरच्या आधार. आम्हाला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा त्या असं कर चल. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, ज्या ज्या गावात मराठा आहे, हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या. नसता गावागावात कॅम्प लावा, एका जागेवर गर्दी होईल तर. ठीक आहे. म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी
सरसकटसाठी किंवा जी काही मागासवर्ग आयोगाकडे जायचं आहे तर पहिल्या मागण्यासाठी